Hello dear students, today we are going to see ब्लॉग रायटिंग. आता ब्लॉग रायटिंगचं पेपरमध्ये स्कीम ऑफ मार्किंग कशा प्रकारे असते याविषयी बघूया. मेन कंटेंट 2 मार्क्स, हेडर, मेनू, नेव्हिगेशन बार याला 1 मार्क्स, फुटर 1 मार्क्स, टोटल मार्क्स 4 मार्क्स. तर 4 मार्क्ससाठी ब्लॉग रायटिंग पेपरमध्ये आपल्याला विचारण्यात येत असते. नेमका प्रश्न कसा येतो ब्लॉग रायटिंगमध्ये तर बघा, राईट अ ब्लॉग पोस्ट ऑन द टॉपिक सेव्ह एन्व्हायरमेंट. तर आता ब्लॉग पोस्ट तयार करत असताना कशा पद्धतीने तयार करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, सेव्ह एन्व्हायरमेंट हा टॉपिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला ॲन्सर पेपरमध्ये लिहायचं असेल त्यावेळेला नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण कोरी ब्लँक शीटवर म्हणजे ॲन्सर शीटवर पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. पुन्हा एक बॉक्स तयार करा जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. पुन्हा आणखी त्या 3rd नंबरच्या बॉक्समध्ये तयार केलेल्या त्यामध्ये काय लिहायचं आहे, www.blogger.com. त्याच्याच खाली कंपोज आणि बाजूला HTML. तर या पद्धतीनं सेम असंच लिहायचं, यामध्ये बदल करायचा नाही. बदल करायचा भाग कोणता आहे, पोस्ट टायटल म्हणून सेंटरमध्ये लिहावं लागेल. म्हणजे ज्यावर आपल्याला टॉपिक दिलेला आहे ते टायटल त्या ठिकाणी घ्यायचं असते, ते सेंटरमध्येच घ्यायचं. जसं की आता या ठिकाणी क्वेश्चन कशावर आधारित विचारलेला आहे, सेव्ह एन्व्हायरमेंट, म्हणून आपण इथे सेव्ह एन्व्हायरमेंट टॉपिक लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर त्या बॉक्सच्या लेफ्ट साईडला पब्लिश एका बॉक्समध्ये लिहा, स्क्रीनवर बघा. त्यानंतर बाजूला सेव्ह लिहा, त्याच्याच खाली प्रिव्ह्यू आणि क्लोज. हा फॉर्मॅट सेम जशा तसाच ठेवायचा, बदल करायचा नाही. आता नेमकं ॲन्सर कसं लिहिणार तुम्ही त्याविषयी बघूया. बघा, सेंटरमध्ये आपण सेव्ह एन्व्हायरमेंट टॉपिक घेतलेला आहे. ॲन्सर बघा कसं लिहायचं आहे, वी सेलिब्रेट सो मेनी स्पेशल डेज सच ॲज रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, मदर्स डे अँड सो ऑन. वेल, हिअर इज वन डे that deserves not only a celebration but our total dedication. Earth Day, 22nd April. Its celebration helps us to make arrangements to save the earth, to save environment. The following things we should do. या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. पुन्हा आणखी पॅराग्राफ करून तुम्हाला सुद्धा लिहिता येईल. बघा यामध्ये आपण जे टॉपिक घेतलेलं आहे कशावर विचारलेलं आहे, सेव्ह एन्व्हायरमेंट. तर त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही पॉईंट्सद्वारे सुद्धा लिहू शकता. असं काही नाही का मी दिलेले आहे बा पॉईंट्स यामध्ये तर या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे असं काहीही नाही. तुमच्या मनाला जे वाटेल त्या ठिकाणी योग्य प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं पेपरमध्ये कसं चालेल त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही पॉईंट घेतले तरी चालेल. फर्स्ट पॉईंट या ठिकाणी काय घेतलेलं आहे, कट कंजप्शन. आता कट कंजप्शन म्हणजे काय, त्याचा वापर कमी करा म्हणजे कमी उपभोग करा. रिफ्यूज, टू बाय न्यू थिंग्स, रिपेअर अँड रियूज म्हणजेच काय, ओल्ड स्टफ, रिसायकल व्हॉट यू कॅनॉट रियूज, रिजेक्ट स्टफ दॅट इज टॉक्सिक ऑर डेंजरस टू द एन्व्हायरमेंट अँड रिन्यू युअर पर्पज अँड रिसॉल्व टू प्रोटेक्ट द प्लॅनेट. सेकंड पॉईंट काय घेतलेला आहे, कट एनर्जी, एनर्जीमध्ये वापर कमी करा. फर्स्ट, स्टॉप यूज ऑफ द ओल्ड इनकॅन्डेन्सेंट बल्ब्स अँड शिफ्ट टू CFLs ऑर LEDs. म्हणजे नेमकं एनर्जी कशी कमी प्रमाणात वापरता येईल आपल्याला, म्हणजे जास्त वीज येऊ नये, वीज कमी वापरायची आहे, वीज वापरायची आहे पण कमी वापरायची आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे मीटर असते मीटर कमी फिरलं पाहिजे या दृष्टिकोनातून इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय दिलेलं आहे, वॉक ऑर यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड ट्राय नॉट टू यूज प्रायव्हेट कार्स टू सेव्ह फ्युएल. म्हणजेच जेणेकरून जिथे शक्य होईल तिथं पायानं चालायचं आहे आणि प्रायव्हेट कार्सचा जिथे वापर करायचा नाही आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे एनर्जी आहे, फ्यूल आहे ते कमी प्रमाणात जाळण्यात येईल, वापर करण्यात येईल. नंतर नेक्स्ट पॉईंट काय दिलेला आहे, यूज व्हिडिओ कॉन्फरन्स इन्स्टेड ऑफ ट्रॅव्हलिंग फॉर मीटिंग्स. नेक्स्ट, स्विच ऑफ अननेसेसरी इलेक्ट्रिक गॅजेट्स. जे आपल्याला आवश्यक नाही आहे त्यावेळेस ते सगळे काय करायचे, इलेक्ट्रिक गॅजेट्स बंद करून ठेवायला हवेत. थर्ड, कट वेस्ट. त्यामध्ये पॉईंट बघा कोणता घेतलेला आहे, स्टार्ट अ वेस्ट सिग्रिगेशन सिस्टीम. सेकंड, कंपोस्ट ऑर्गॅनिक वेस्ट. थर्ड दिलेलं आहे, कलेक्ट अनयूज पेपर फ्रॉम ओल्ड नोटबुक्स अँड मेक न्यू वन फ्रॉम देम. म्हणजेच आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही वाया जाणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्याच्यापासून आपल्याला जे वापरायोग्य करता येईल ते तुम्ही वापरायोग्य तुम्ही
करू शकता. नंबर 4 बघा, कटआउट प्लास्टिक. म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करायचा आहे, कारण आपल्याला एन्व्हायरमेंटला वाचवायचं आहे. त्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचे पॉईंट घेतलेले आहे. रिक्वेस्ट द शॉपकीपर्स इन युअर एरिया नॉट टू यूज प्लॅस्टिक कॅरी बॅग्स. म्हणजे दुकानदाराला तुम्ही रिक्वेस्ट करायची आहे की या एरियामध्ये, तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियामध्ये प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर करू नका. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे. गव्हर्नमेंट रिसेंटली मेड अ बॅन ऑन द यूज ऑफ प्लॅस्टिक. शासनाने सुद्धा काय केलं, नुकतंच प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एक्सपांड पण करून लिहू शकता की प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा आहे, प्लॅस्टिकमुळे काय आपले डिसॲडव्हान्टेज होतात ते सुद्धा तुम्ही पॉईंट यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. नंबर 5 कट लिटर. तर यामध्ये कोणत्या प्रकारचे तुम्ही पॉईंट घेऊ शकता बघा. इन्स्पायर अदर्स टू कीप देअर नेबरहूड क्लीन. म्हणजे आजूबाजूचा परिसर जो असतो आपला, तो परिसर कसा स्वच्छ ठेवायचा, त्यासाठी कसं मोटिवेशन केलं जाईल, कसं इन्स्पायरेशन दिलं जाईल शेजारच्या लोकांना, त्याविषयी सांगायचं आहे. डोंट कीप युअर टॅप्स ऑन फुल फ्लो. म्हणजे तुमचे घरचे जे नळ आहे ते नळ जास्त फ्लोद्वारे वाहू देऊ नका. कमी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच तुम्ही पाण्याचा फ्लो टॅपमधून घ्या. नेक्स्ट, हॅव अ हाफ बकेट बाथ अवॉइड शॉवर बाथ. म्हणजे आपल्या आंघोळीला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच पाणी तुमच्याकडे घेणं गरजेचं आहे. शॉवर बाथपेक्षा तुम्ही हे गोष्ट करायला पाहिजे. शॉवर बाथ तुम्ही टाळायला हवा. नेक्स्ट, यूज किचन वॉटर फॉर प्लांट्स. म्हणजे जे आपलं घरगुती पाणी जे आहे स्वयंपाकघरातील, ते पाणी तुम्ही कशाला वापरायचं आहे, ते वेस्ट फेकून न देता तुम्ही रोपट्यांकरता झाडांकरता यूज करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्ही पाण्याची सुद्धा बचत करू शकाल. लास्ट पॉईंट दिलेला आहे. स्पीक टू युअर नेबर्स अबाउट सेटिंग अप अ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम. याविषयी तुम्ही तुमच्या शेजारी असणारे जे काही आजूबाजूचे लोक असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमबाबत तुम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा करायला हवं, म्हणजे बोलायला हवं. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपला इथे या ठिकाणी ब्लॉग संपतो आहे. तर ब्लॉग ज्यावेळेस आपण एंड करतो तर बॉक्स पूर्णतः कंप्लीट करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी काय घ्यायचं आहे, कॉमेंट्स आणि आजची तारीख, जे कोणती तारीख असेल ते तारीख त्या ठिकाणी डेट तुम्ही लिहावं लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉग रायटिंग करत असताना या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात घेणे गरजेची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, बॉक्स करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या बॉक्समध्ये जे कोणत्या गोष्टी आवश्यक सांगितल्या आहे मी, तेवढ्या गोष्टी नमूद करणेसुद्धा तेवढंच इसेन्शियल आहे. असं फक्त लिहून येणे हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्याला सिस्टमॅटिक इझी मेथड यूज करून तुम्ही लिहून या. शाबास. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स क्रेडिट या ठिकाणी घेता येईल. पण लिहिते वेळेस सुटसुटीत लिहा. रायटिंग स्किलमधला कोणताही टॉपिक लिहिताना सुटसुटीत असायला हवा. थँक्यू.